अचानक रात्री बाहेर जाण्याचा प्लॅन झाला आणि सकाळी आम्हाला 12:30 वाजता निघायचं पण होतं. म्हणून सकाळी पटकन उठली, पूजा, स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे बॅग पॅकिंगला. आता कुठे चाललोय सांगते मी पुढे तुम्हाला. स्वयंपाकासोबतच आहे ना, मला ज्या गोष्टी आठवत होत्या ना, आपल्याला हे न्यायचं, ते न्यायचं, तर सगळं मी कॉटवर सगळं सामान काढून ठेवलेलं होतं. लहान मुलं सोबत असली ना, त्यांची 1-2 ड्रेसेस आहे ना, आपल्याला एक्स्ट्रा घ्यावेच लागतात. त्यामुळे ना, मोठी बॅग मला बाहेर काढावी लागली. आधी छोट्या बॅग सॅकमध्येच मी भरलेलं होतं सामान. पण त्या सॅकमध्ये हे सगळं सामान काही मावेनाच. मग म्हटलं चला आता मोठी बॅगच बाहेर काढूया. तर मोठी बॅग बाहेर काढली. त्यामध्ये जेवढं काही सामान होतं, कपडे, चार्जर असू द्या, मेडिसिन आणि मेकअपचं सामान. तर ह्या सगळ्या गोष्टी मी यामध्ये भरून घेतल्या. एक दिवसाचा जरी मुक्काम असला ना, तरी सुद्धा इतक्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्यासोबत लागतातच. आहोंनी पण त्यांचे कपडे दिले. बॅग आमची फायनली आता डन झालेली आहे, म्हणजे पॅक झाली. त्यानंतर आम्ही जेवणं करून घेतली आणि मी पटापट किचन वाट्या सुद्धा क्लीन करून घेतला आणि नंतर माझी तयारी करून घेतली. आजचा पूर्ण दिवस आमचा प्रवासामध्ये जाणार आहे, त्यामुळे अशी साधी सिंपल तयार झाली. घरामध्ये सगळं काही आवरून नंतर आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. मुलांच्या दंगामस्ती सोबत आम्ही निघालेलो होतो उज्जैनला. तर पुढे काय काय घडतं तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतेच. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.